आज शिवजयंती निमित्ताने मला या ठिकाणी बोलवलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे। आपण आज ती जयंती साजरी करतोय। खूप उत्साहवर्धक वातावरण आहे, सगळीकडे उत्साहवर्धक वातावरण आहे। मी तर काल रात्री माझे कान अतिशय सायलेन्सरचा आवाज ऐकून एवढे मंत्रमुग्ध झाले की काय विचारायचंच नाही की काय त्या गाड्या चालवत होते, लोक सायलेन्सर पिळत होते सगळेजण आणि फाट 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 असा आवाज काढत होते आणि नक्की ह्यातनं काय विचार प्रसारित होत होता हा प्रश्न माझ्या सरकारला पडला होता। ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका असा संदेश दिला, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला इथल्या रयतेच्या कानठळ्या बसवण्याचे काम हे जे स्वयंघोषित शिवप्रेमी शिवभक्त करत आहेत, या गोष्टीचं विशेष वाटते की आपण नक्की करतोय का? आपल्या ज्या काही एखाद्या कृतीनं इथल्या रयतेला, इथल्या समाज बांधवांना, लोकांना त्रास होत असेल आणि यांनी काय विचार प्रसारित होणार नक्की? गाडीचे सायलेन्सर वाजवले आणि ठाप ठाप केलं, काय मिळणार काय? फटाक्यासारखं वाजवतात। ह्या गोष्टी खरं तर बंद झाल्या पाहिजेत। ह्या गोष्टी पालकांनी आपल्या मुलांना समजवल्या पाहिजेत की अशा कुठल्या गोष्टी शिवजयंतीला करू नका। शिवजयंती ही विचारांची असली पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक चांगले संदेश दिले, तर ते तो संदेश पोहोचवण्याचा हा सण आहे। आपण सण कशासाठी साजरा करतो, सोहळा कशासाठी साजरा करतो की त्या महामानवांच्या, त्या महापुरुषांचे दोन विचार आपल्यामध्ये यावेत आणि आपल्यामध्ये काहीतरी बदल व्हावा, या उद्देशाने आपण त्यांची जयंती साजरी करतो। त्यांच्या आयुष्यातून आपण प्रेरणा घेतो, जगण्याची प्रेरणा घेतो, लोकांशी वागण्याची प्रेरणा घेतो आपण। मग ही कसली नक्की प्रेरणा आहे हा प्रश्न पडतो की फटाके वाजवायचे काय, ते सायलेन्सरचे एवढ्या जोरामध्ये आवाज की लोकांच्या झोपाही उडल्या पाहिजेत अशा पद्धतीने ह्या गोष्टी थांबल्या पाहिजेत। छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यामधून सर्व समाजाला बांधण्याचा, सर्व जाती धर्मीयांना, सर्वांना 18 पगड जाती आणि सर्व धर्मीयांना सोबत घेऊन स्वराज्य उभं केलं। ही स्वराज्य बांधणी करताना अन्यायी व्यवस्थेच्या विरोधामध्ये जो आहे तो त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये लढा दिला। मात्र बऱ्याच ठिकाणी काय सांगितलं जातं की छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लिमांचे विरोधक, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे की मुसलमानांचे विरोधक म्हणून सांगितलं जातं। मात्र तसं होतं का? तसं अजिबात नव्हतं। सगळ्यात छोटी जर गोष्ट सांगायची गेली की मालोजीराजे भोसले जे शहाजीराजांचे वडील होते, की मालोजीराजे भोसले यांना आपत्ती होत नव्हते, तर त्यांनी हा श्रद्धेचा भाग झाला। खरं तर अहमदनगरमध्ये एक दर्गा होती, शाह शरीफ दर्गा। त्या शाह शरीफ दर्गावर जे आहे तो त्यांनी नवस केला। आता देखील आपण नवस करतो, काही जण काळूबाईला नवस करतात, काही जण काय महालक्ष्मीला नवस करतात, काही जण वेगवेगळ्या दर्ग्यांवर नवस करतात, तो श्रद्धेचा भाग आहे। तसंच मालोजीराजे भोसले जो आहे शाह शरीफ दर्ग्यावर नवस केला की मला मूल होईल, आणि त्यांना 2 मुलं झाली। त्यातल्या एका मुलाचं नाव त्यांनी ठेवलं शहाजी आणि एकाचं नाव ठेवलं शरीफ। ही हिंदू मुस्लिम एकतेची जी परंपरा आहे, ही हिंदू मुस्लिम एकतेची परंपरा आपल्याला सांगितली जात नाही। दुर्भाग्य आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त याच्याच विषयी बोलावं लागतं आपल्याला। छत्रपती शिवाजी महाराज हे मुसलमानांचे विरोधक नव्हते, छत्रपती शिवाजी महाराजांनी जो आहे तो मोगलांशी लढा दिला, मात्र तो लढा धर्माच्या विरोधात नव्हता। याच्या पलीकडे आपण जाणार आहोत की नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचा वेगळा विचार आपण आत्मसात करणार आहोत की नाही। मी बऱ्याच ठिकाणी सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून जर काही घ्यायचं असेल मोटिवेशन, जगण्याची प्रेरणा, की कितीही कठीण परिस्थिती आली तर आपण त्या कठीण परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने उभं राहिलं पाहिजे हे छत्रपती शिवाजी महाराजांकडून आपण शिकतो। अमोल भाऊंनी थोड्या वेळापूर्वी लॉकडाऊनचा उदाहरण दिलं। लॉकडाऊन मध्ये कित्येक लोकांनी आत्महत्या केल्या। आम्ही तर आमची जीव मुठीत सोडा, आम्ही तर जगायचा विचार पण सोडून देता, म्हणजे जीव हातावर घेऊन आम्ही कामं केली। मी तर लस पण घेतली, म्हणजे जे होईल ते होईल म्हणलं, पण लोकांसाठी करायचंय म्हणून साधारण 65 दिवस जे आहे ते लॉकडाऊन मध्ये आम्ही अविरत राबत होतो। घरामध्ये 4 ते 5 दिवस बसलो असेल मी लॉकडाऊन मध्ये, घरामध्ये बिलकुल राहिलेलो नाही लॉकडाऊन मध्ये। त्या काळामध्ये लोकांच्या आयुष्यामध्ये निगेटिव्हिटी पाहिली, लोक किती नैराश्य झालेले, आत्महत्या खूप साऱ्या लोकांनी केल्या, कामच होती, हप्ते भरायचे, शाळा आहे, विद्यार्थ्यांनी देखील आत्महत्या केल्या। कित्येक विद्यार्थी 10वी 12वी मधले जे होते त्यांची एक अभ्यास करण्याची प्रवृत्ती जी आहे ती नाहीशी झाली, त्याच्यामुळे खूप जणांचं नुकसान झालं। आणि त्याच्यानंतर जी शिवजयंती आली त्या शिवजयंतीमध्ये मी आवर्जून एक गोष्ट सांगत होतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये जर सगळ्यात चांगली गोष्ट जर शिकण्यासारखी तुम्हाला काही असेल
तर छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या किल्ल्यावर स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि स्वराज्य स्थापन करत असताना त्यांनी एक एक किल्ला जो आहे, एक एक गडकोट जे आहे ते त्यांनी स्वराज्यामध्ये सामील करायला सुरुवात केली. सिंहगड तोरणा घेतला, सिंहगड घेतला, इतर किल्ले वेगवेगळे जे आहेत ते साधारण 27-28 किल्ले त्यांनी सामील करून घेतले. त्याच्यानंतर आदिलशाह असेल म्हणा किंवा निजाम असेल म्हणा, यांनी जे आहे त्यांना मारण्यासाठी, त्यांना संपवण्यासाठी किंवा त्यांना शह देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना अनेक कृत्या केल्या. मग त्यांनी अफजल खानाला पाठवलं महाराजांना मारण्यासाठी. मात्र महाराजांनीच त्याला मारल्याने एवढी जबरदस्त धडकी दिल्लीला भरली की काही विचारायची गोष्ट नाही. मग शाहिस्ते खानाला पाठवलं, शाहिस्ते खानाची देखील बोटे छाटली. हे वास्तव आहे, या गोष्टी हे काही काल्पनिक किंवा युद्ध झालं नाही किंवा संघर्ष झाला नाही, याच्यामध्ये काहीही घुमत नाही. मात्र हा संघर्ष होत असताना दोन्ही बाजूनी संघर्ष झाला. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करणारे देखील हिंदू होते आणि समर्थन करणारे देखील हिंदू होते आणि मुसलमान देखील होते. तसंच मोगलांमध्ये देखील मोगलांना विरोध करणारे देखील मुस्लिम होते आणि मोगलांना समर्थन करणारे देखील हिंदू होते. आपण जर पाहिलं की कोंढाण्याचा जो लढा झाला, कोंढाणा किल्ला ज्याला आपण सिंहगड म्हणतो, त्या सिंहगड किल्ल्यावर जे आहे तानाजी मालुसरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्या सिंहगड या किल्ल्यावर औरंगजेबाने कोणाला पाठवलं? उदयभान राठोड हा हिंदू राजपूत होता, हे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्या पलीकडे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना खरा शह देण्यामध्ये जर कोणाला यश आलं तर पुरंदरच्या खाली त्यांचं हे नाव काय, मिर्झा राजे जयसिंग, हे सुद्धा हिंदू होते. हा सगळ्यात जबरदस्त शह होता शिवाजी महाराजांना दिलेला, जे शिवाजी महाराज तहामध्ये हरले होते. त्या ठिकाणी 27 किल्ले जे कष्टाने मिळवलेले किल्ले होते, जे छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत ते तहामध्ये त्यांनी दिले गेले. फक्त इतक्यावरच या गोष्टी थांबल्या का? नाही. आता इथून पुढे खरं जे काही मला सांगायचं आहे आपण सांगितलं. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज गेले आग्र्याला, दिल्लीला गेले छत्रपती शिवाजी महाराज. तिथे औरंगजेबाच्या दरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले की मी ही पातशाही मानत नाही. औरंगजेबाच्या समोर उभं राहून छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले. त्याच्यानंतर त्यांना नजरकैद झाली. ही नजरकैद झाल्यानंतर इथून खरंच बाबा सुटेल का नाही याची काही शाश्वती होते का? 27 किल्ले तहामध्ये दिले. 27 किल्ले म्हणजे काय माहिती? आज एका किल्ल्याची जर रक्कम काढली तुम्ही तर अब्जावधीमध्ये आहे सर, अब्जावधीमध्ये आत्ताच्या वेळेला. तुमची अख्खी मंत्राची सोसायटी आणि एक किल्ला अशी परिस्थिती सध्याच्या घडीला आहे. अख्खी मंत्राची सोसायटी आणि एखाद्या किल्ला एवढी किल्ल्याची रक्कम आहे आत्ताच्या घडीला. जर तुम्ही काढायला गेला किल्ल्याचे बांधकाम, किल्ल्यावर ज्या काही गोष्टी कराव्या लागतात, तो खर्च, त्याला मेंटेन करणं, या सगळ्या गोष्टी जर काढायला गेला तुम्ही तर एवढा खर्च आणि एवढा जे आहे ते रक्कम त्याच्या निघते. असे 27 किल्ले, अशा 27 सोसायट्या जर एखाद्या बिल्डरने जर दिल्या असत्या तर त्यांनी तर आत्महत्याच केली असती का नाही? अहो, इथं साधा बँकेचा हप्ता टाकला तरी लोक आत्महत्या करतात. इथं मुलांच्या हातात मोबाईल दिला नाही तरी मुलं आत्महत्या करतात. परीक्षेमध्ये नापास झालं तरी मुलं आत्महत्या करतात. एवढंच काय, मुला मुलींच्या प्रकरणात देखील काय काय होतं त्याच्यावर मला बोलायचं नाही. मात्र आत्महत्येचे प्रकार घडतात, या गोष्टी आपण पाहतो. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांना कधी ज्या वेळेस ते नजर कैदेमध्ये होते कधी असा विचार आला नसेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी काय विचार केला असेल? किती कठीण परिस्थिती, म्हणजे त्यांच्याजवळ कोणीच नव्हतं, तिथून बाहेर निघण्याची कुठलीही सुरपात शक्यता नव्हती. मात्र त्याही परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या स्वराज्याची शपथ घेतली होती, ज्याचा संकल्प केला होता, तो स्वराज्य आपल्याला परत घडवायचा आहे, त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन जे आहे ते त्यांनी आग्र्याहून त्यांनी सुटका करून घेतली की नाही घेतली सगळ्यांना माहिती आहे. आम्ही आग्र्याहून सुटक्याचा इव्हेंट जो आहे तो राजगड किल्ल्यावर दरवर्षी करतो. आम्ही गरुड जेट नावाचा एक इव्हेंट असतो, तो आम्ही दरवर्षी करतो. ही घटना साधी नाहीये. या घटनेतून आपण काहीच मोटिवेशन घेत नाही, आपण फक्त सांगतो. मात्र ही घटना फक्त औरंगजेब मोगल सम्राटाला तुरी देणं वगैरे इथपर्यंत सीमित नाहीये. ही एक जगण्याची प्रेरणा आहे की संकटातून माणूस कशा पद्धतीने निघू शकतो. बरं, तिथून निघून छत्रपती शिवाजी महाराज राजगडवर आले. राजगडवर आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज साधारण 2 वर्ष शांत होते. छत्रपती शिवाजी महाराज त्याच्यानंतर रायगड किल्ला बांधण्यासाठी त्यांनी जागा पाहिली. रायगड हा किल्ला देखील बांधून घेतला त्यांनी आणि काहीच वर्षांनी त्यांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला रायगडावर. ही किती मोठी प्रेरणा आहे. ज्या संकटाला, जे संकट
त्यांच्यावर आलं होतं त्या संकटाला शह देऊन छत्रपती शिवाजी महाराज परत स्वतःचा राज्याभिषेक करतात. तुमचा एखाद्या पेपरमध्ये जर तुम्ही नापास झाला तर परत बसू का नको, मग आई वडील लग्नच लावून देतात, मुलाला काहीतरी कामालाच पाठवतात, मग पेंटिंगचंच काम कर, हेच काम कर, तेच काम कर, असे प्रकार आहेत. शिकूच नको बाबा. मात्र कधी कोणी विचार केलाय का की कुठलंही अपयश हे कधीच अंतिम नसतं. अपयशानंतर यशाच्या कित्येक पायऱ्या आपण चढू शकतो आणि ह्या यशाच्या पायऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामधून दाखवून दिलेला आहे. आणि ज्याचा अभ्यास आपण केला पाहिजे, हे गंभीरपणे जे आहे आपण समजून घेतलं पाहिजे असं मला वाटतं. त्याच्याही पलीकडे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांविषयी ज्या काही गोष्टी सांगितल्या जातात, पन्हाळ्यावर ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज अडकलेले होते, बरेच जण म्हणतात की मुस्लिमांचं स्वराज्यामध्ये काही योगदान नाही होता, हे यांना काही यांचं कुठल्याही पद्धतीचं योगदान नाही. बरं, परत तेच लोक पावनखिंड सिनेमा बघा म्हणून पण सांगतात. आता त्या पावनखिंड सिनेमामध्ये पण दाखवलं त्यांनी, त्याचे रेफरन्स आहेत म्हणून त्यांनी त्या गोष्टी दाखवल्या की छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस पन्हाळ्याला अडकलेले होते त्यावेळेस त्यांना सोडवण्यासाठी सिद्धी हिलाल आणि सिद्धी वाहवा हे पिता पुत्र जे आहे ते सोडवायला गेले होते आणि त्यांना त्या ठिकाणी मृत्यू पत्करावा लागला. ते मोगलांशी लढले, मुस्लिम होते, मोगलांशी लढले आणि त्या ठिकाणी त्यांना मृत्यू पत्करावा लागला. मी मगाशी थोड्या वेळापूर्वी सांगत होतो की मोगलांचा देखील मोगलांशी लढा होता. कुतुबशहाची भांडणं आदिलशाहीची, निजामशाहीची होती. निजामाची भांडणं आदिलशाहीची होती, कुतुबशाहीची होती. स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबापासून जी आहे ती सुरक्षा मिळावी म्हणून जो कर्नाटकचा कुतुबशाह आहे गोवळकोंडाला छत्रपती शिवाजी महाराज भेटायला गेले होते कुतुबशहाला, आणि तिथं शिवाजी महाराज अमर रहे म्हणून घोषणा दिला मुस्लिमांनी. त्या ठिकाणी त्याला सिक्युरिटी दिली छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबापासून. या सगळ्या गोष्टीचे रेफरन्स आहेत आणि या सगळ्या गोष्टी इतिहासातल्या वास्तव आहेत. या गोष्टी का सांगितल्या जात नाहीत हा प्रश्न आहे. आपण सगळ्यात मोठी समस्या काय आहे माहितीये का, आपण चाललोय लोकशाहीकडे. लोकशाही आपल्याला फ्रेश मिळाली. 70-75 वर्षापूर्वी आपल्याला लोकशाही मिळालेली आहे. मतदानाचा अधिकार आपल्याला मिळालेला आहे सामान्य माणसाला. याच्या अगोदर आपल्याला मतदानाचा अधिकार होता का? अजिबात नव्हता. याच्या अगोदर ब्रिटिशांची राजवट होती, हुकुमशाही होती. त्याच्या आधी पेशवाई होती, ती देखील हुकुमशाही होती. त्याच्या आधी शिवशाही होती, ती देखील हुकुमशाही होती. त्याच्या आधी मोगलाई होती, ती देखील हुकुमशाही होती. आणि वेगवेगळ्या बहामनी, यादवी वगैरे ह्या ज्या काही राजवटी आहेत या सगळ्या राजवटी ह्या हुकुमशाहीच्या होत्या. लोकशाही होती का? तुम्ही मतदान करून राजा निवडू शकत होता का? नव्हता निवडू शकत. राणीच्या पोटून राजाचा जन्म व्हायचा. मात्र ज्यावेळी देशामध्ये संविधान लागू झालं त्या दिवशीपासून मतपेटीमधून जो आहे तो राजाचा निर्माण होऊ लागला, नेतृत्वाचा निर्माण होऊ लागला. आपल्याला मध्ययुगातल्या ज्या गोष्टी आहेत त्यातला इतिहास जो आहे त्या इतिहासाचा अभ्यास नक्कीच करायचा. छत्रपती शिवाजी महाराज नक्कीच समजून घ्यायचे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागेही जितके कुठले राजे असतील तेही नक्कीच समजून घ्यायचे. मात्र आपल्याला त्याच्यामध्ये रममान व्हायचंय का? तर आपल्याला त्याच्यामध्ये रममान खरंच अजिबात नाही व्हायचं. का रममान नाही व्हायचं? कारण आपला प्रवास हा लोकशाहीच्या दिशेने चाललाय. तुम्ही लोकशाहीच्या दिशेने चाललाय. तुम्ही हुकुमशाही मानसिकतेमध्ये राहून लोकशाही मधल्या समस्यांचे सोल्युशन तुम्हाला मिळू शकत नाही. बरं, आता हे आम्ही एका समाजाला सांगतो का? नाही. अमोल भाऊ बघतात आम्ही आमच्या समाजाला पण धुवून काढतो, पूर्णपणे धुवून काढतो. आम्ही म्हणतो की या देशाला शर्यतची देखील गरज नाहीये, संविधानाची गरज आहे. शर्यतपेक्षा संविधानच श्रेष्ठ आहे. मागासलेली आहे शर्यत कायदे हे मागासलेले आहेत. हो, पैगंबरांच्या काळामध्ये 1400 वर्षापूर्वी ते कायदे बरोबर असूही शकतात. तो एक काळ होता 1400 वर्षापूर्वीचा. त्या काळामध्ये बुद्धिमत्ता एवढी प्रगल्भ झाली नव्हती, लोक एवढे प्रगल्भ झालेले नव्हते. त्यामुळे त्या काळामध्ये लोकांना समजवण्यासाठी लोकांमध्ये घर बसवण्यासाठी त्या पद्धतीच्या व्यवस्थेचं निर्माण केलं गेलं. मात्र आता त्या व्यवस्थेची गरज आहे का? अजिबात नाही. आम्ही बुरख्याला विरोध उघडपणे केला. माझ्या बायकोचा बुरखा बंद केला पहिला, आणि त्याच्यानंतर समाजाला सांगितलं की मुस्लिम स्त्रियांचा बुरखा हा बंद झाला पाहिजे. आम्ही पहिलं केलं आणि नंतर सांगितलं. त्याच्याही पलीकडे जाऊन यांनी म्हणाले आर्थिक कुर्बानी हा उपक्रम तर माइलस्टोन ठरलेला आहे. कृतीशील पावले उचलली आपण की बकरी ईदला आपण बोकड वगैरे न कापता तेच पैसे आपण शिक्षणासाठी शैक्षणिक वस्तूंवर खर्च केला.
साधारण 4,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आतापर्यंत आपण मदत करू शकलेलो आहोत। एका ठिकाणी आपण लाख लाख रुपयांची कोकडं कापतोय आणि त्याच ठिकाणी 10,000 रुपयाच्या फीसाठी विद्यार्थ्यांना वन भटकावं लागतं त्याच समाजाच्या। ही शोकांतिका आहे आणि ह्याच्यावर देखील काम केलं पाहिजे असे आम्ही मत जे आहे ती मांडली आणि पुढे देखील मांडत आहे। पुनश्च एकदा त्याच विषयावर येतो की लोकशाहीकडे का आपल्याला वळलं पाहिजे। लोकशाहीकडे याच्यासाठी वळलं पाहिजे कारण लोकशाहीमध्ये व्यक्तीला किंमत आहे, प्रत्येक व्यक्तीला किंमत आहे। आज तुम्ही मतदार आहात म्हणून तुम्हाला किंमत आहे, तुमच्या प्रश्नांना तुम्हाला विचारलं जात आहे, तुमची मतं जाणून घेतली जातात, तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे। या गोष्टी तुम्हाला हुकुमशाहीमध्ये मिळणार आहेत का? नाही। मात्र वारंवार तुम्हाला काहीतरी एखादा डोस दिला जातो, रामराज्याचा डोस दिला जातो, इथे इस्लामिक राजवटीचा डोस दिला जातो। दोन्हीकडे डोस चालू आहे, डोस एकीकडे चालू नाहीत सर। जसं काही रामराज्य आल्यानंतर जे आहे ते सिग्नलवर भाले घेऊनच पोलीस उभं राहणार आणि इस्लामिक राजवट आल्यावर जसं काही इथं उंटावरूनच मुसलमान फिरणार आहे। होणार आहे का असं काही? नाही होणार। तुमच्या समस्या आधुनिक काळातल्या वेगळ्या आहेत, त्याचे सोल्युशन तुम्हाला आधुनिक काळानुसारच काढावे लागतील। रामाबाबतीत देखील बऱ्याच गोष्टी सांगितल्या जातात, श्रीरामाचा मुसलमानांचा खरं काय संबंध आहे? ज्यावेळेस मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम होते, मुसलमान त्यावेळेस नव्हते। मात्र श्रीरामाचा विरोध कुठं दाखवायचा? मुस्लिमांना विरोध दाखवायचा। अहो याच्या आधी पण मुस्लिमांनी या देशातल्या लोकांना श्रीराम सांगितलेले आहेत, कुणी सांगितलेले आहेत आपल्याला माहित देखील नाही। मुस्लिमांमध्ये घरामध्ये फोटो वगैरे लावत नाही, फोटो कुठल्या व्यक्तीचे लावत नाही। इस्लामिक राजवट ज्या काळामध्ये मुस्लिमांमध्ये होते, एक असा सम्राट होता, त्याने काय केलं की त्याचं एक नाणं होतं, जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये होऊन होतं तसं त्याच्या काळामध्ये एक नाणं होतं। त्या नाण्यावर त्यांनी व्यक्तींची चित्र टाकली आणि हाच खूप मोठा विद्रोह आहे। हाच खूप मोठा व्यक्तींची चित्र टाकणं हा खूप मोठा विद्रोह आहे आणि टाकलं कोणाचं ते तर वेगळाच विषय। आणि त्या नाण्यावर चित्र कोणाचं टाकलं? ते चित्र टाकलं राम आणि सीतेचं। तो सम्राट कोण होता? तो सम्राट अकबर होता, ज्याने त्याच्या नाण्यावर राम आणि सीता टाकलं। काय टाकलं असं? काहीतरी असं किंवा काहीतरी ऋणानुबंध, काहीतरी मानत असतील, काहीतरी श्रद्धा असतील, त्याच्यामुळेच टाकलं असेल। अकबराच्या महालामध्ये कृष्णाचं मंदिर होतं, आपण ह्या गोष्टी नाकारणार आहोत। मग काय या गोष्टी सांगितल्या जात नाही समाजात? इतिहासाचा अभ्यास केलाच पाहिजे, तो मानवी इतिहासाचा अभ्यास म्हणून केला पाहिजे। आता माझे व्हिडिओ जे आहेत ते किल्ल्यांवरचे बरेच जातो, मी साधारण 60 पेक्षा जास्त किल्ले फिरलोय। मी बऱ्याचदा म्हणतो की किल्ल्यांची अवस्था चांगली असली पाहिजे। का असली पाहिजे किल्ल्यांची अवस्था चांगली? एकतर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा इतिहास त्याच्यातून मिळतेच, मात्र एकेकाळी या किल्ल्यांवरून जे आहे ती सगळी समाज व्यवस्था जो गावगाडा म्हणतो आपण, ती चालवली कशी जात असेल बाबा, हा प्रश्न तरी पुढच्या पिढीला पडला पाहिजे का नाही? आज तुम्ही शिकलात, सगळेजण शाळेमध्ये जाता, एकेकाळी माणूस हा गुहेमध्ये राहायचा, हे तरी माहिती आहे। गुहेमधून मग त्याच्यामध्ये सुधारणा झाली, मग काय ते भाला वगैरे आला, मग आगीचा शोध लागला, मग चाकाचा शोध लागला आणि मग धर्माचा शोध लागला आणि बाजारात बरोबर का नाही? मग सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही शिकलात, मग त्यातूनच त्याच मानवी व्यवस्थेमधला, मानवी इतिहासामधला किल्ले हे देखील अविभाज्य घटक आहेत। या किल्ल्यांवरून एकेकाळी सत्ता चालायच्या सगळ्या, तो किल्ल्यावर राहणारा माणूस जमिनीवर का आला असेल बरं? याची कुठेतरी चिकित्सा केली जाणार का नाही? मग ती चिकित्सा होण्यासाठी किल्ले चांगल्या अवस्थेमध्ये असले पाहिजेत का नाही? याच्यासाठी आम्ही किल्ले चांगल्या अवस्थेमध्ये असले पाहिजेत या मान्यतेचे आम्ही आहोत। मात्र त्याच गोष्टीमध्ये रममाण झालं पाहिजे का? तर नाही। तुमचा प्रवास हा पुढच्या दिशेने चालू आहे सर, तुमचा प्रवास पुढच्या दिशेने चालू आहे आणि तुमची मानसिकता मात्र मागे चाललेली आहे। लोक तुम्हाला रामराज्य सांगतात, लोक तुम्हाला इस्लामिक राजवट देखील सांगतात आणि मतदान संविधानाच्या माध्यमातून मागतात, बरोबर का नाही? तुम्ही मतदान मागता, मतदान कशावर मागता? तुम्ही संविधानाच्या माध्यमातून मागता, तुम्ही संवैधानिक व्यवस्थेच्या माध्यमातून मागता। तुम्ही ही व्यवस्था 2000 वर्षापूर्वी, 1400 वर्षापूर्वी अरबमध्ये तरी अस्तित्वात होती का? भारतामध्ये तरी अस्तित्वात होती का? नव्हती। मग ती व्यवस्थेचे नाव घेऊन तुम्ही या ठिकाणी मतदान का मागता? तुम्ही काय करणार आहात?
मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांनी त्यांचं जे काही त्या कार्यकाळ होता त्या काळामध्ये त्यांनी त्यांचं काम केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये अतुलनीय काम केलं. मान असं कर्तृत्व केलं. तुम्ही करताय काय? तुम्ही द्वेष पसरवताय. सलग द्वेष पसरवला जातोय. लोकांच्या मनामध्ये द्वेष जो आहे तो बिंबवला जातो काही कारण नसताना. या द्वेष बिंबवल्याने होणार काय आहे? हा द्वेष बिंबवल्याने तुमचे महत्वाचे जे प्रश्न आहेत ते लांब राहणार. तुम्ही विचार करणार का ट्रॅफिकवर? आज एवढ्या ट्रॅफिक मधून बोलत आलो आपण, बाबा हे ट्रॅफिक सुटलं पाहिजे, या समस्या आपल्या सुटल्या पाहिजे, याच्यावर आपण विचार करतो का? नाही करत. हा विचार आपण कधी करणार? ज्यावेळी आपण त्या समस्या त्या खरंच राष्ट्रीय समस्या आहेत असा विचार करतो. मात्र धर्म ही राष्ट्रीय समस्या आहे असं काहीतरी दाखवलं जातं. धर्म ही प्राथमिक बाब कधीही असू शकत नाही. धर्म ही कायम दुय्यमच बाब असू शकतात. नागरी सुविधा या प्राथमिक बाब असू शकतात. तुम्हाला जर नागरिक सुविधाच मिळत नसतील, तुम्हाला जर चांगल्या शाळाच मिळत नसतील, तुम्हाला जर चांगलं शिक्षणच मिळत नसेल, तर त्या कुठल्याही धर्मामध्ये राहून आपल्याला काय फायदा आहे? कुठल्याही धर्मामध्ये जावं. आज आम्ही आर्थिक कुर्बानी, जकात शिक्षणासाठी वगैरे देखील उपक्रम राबवतो. कित्येक मुस्लिम उर्दू शाळांमध्ये आम्ही जातो. आम्ही सांगतो त्यांना की तुम्ही प्रादेशिक भाषा शिकली पाहिजे. बऱ्याच जणांनी डेव्हलपमेंट स्वीकारली ती की कित्येक उर्दू शाळांमध्ये आता सेमी उर्दू शाळा सुरू केल्या त्यांनी. उर्दू हा विषय फक्त भाषा म्हणून शिकवला जातो तिथे, आणि इतर विषय इंग्रजी किंवा मराठीमध्ये देखील शिकवले जातात. मग हा बदल आपण सांगितला पाहिजे. मी म्हणत नाही सर की मुस्लिमांमध्ये धर्मांधता नाही. माझं असं अजिबात म्हणणं नाही. मुस्लिमांमध्ये धर्मांधता आहे, 100% आहे. आता ती धर्मांधतेमध्ये सुधारणा आणण्यासाठी सुधारणावादी लोकांना तुम्ही पुढे आणणार का? ती धर्मांधता दाखवून इतर धर्माला, बहुसंख्य असलेल्या हिंदू धर्मीयांना धर्मांध बनवणार? हा प्रश्न आहे. आता तुमची मंत्रा सोसायटी आहे, बरोबर आहे? ही मंत्रा सोसायटी बाजूला वेगवेगळ्या सोसायट्या काहीतरी असतील. आता एखाद्या सोसायटीमध्ये चेंबर तुंबलेला असेल, आता तुम्ही काय म्हणणार? कसाच चेंबर माझ्या सोसायटीमध्ये पण तुंबू दे असं म्हणणार का तुम्ही? म्हणणार का तुम्ही? कोणीतरी म्हणेल का असं? का नाही म्हणणार? त्या तुंबलेल्या चेंबरचा तुम्हाला त्रास होतो हे तुम्हाला माहिती आहे. ही धर्मांधता म्हणजे तुंबलेला चेंबर आहे. आता तो तुंबलेला चेंबर तुमच्या ठिकाणी आणायचा आहे का तुमच्यामधली सहिष्णुता तिकडे न्यायची? हा विचार केला पाहिजे. आणि हा विचार जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत सुधारणा होत नाही. सर, दोन्हीकडून जाणीवपूर्वकरित्या जे आहे समाजाला धर्मांध बनवण्याचा जो आहे तो काम केलं जातं. आणि मग ऐतिहासिक पुरावे दिले जातात. इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी मुस्लिमांचा द्वेष केलेला नाही. शिवाजी महाराजांच्या सैनिकांमध्ये मुस्लिम होते. 700 पठाणांची फौज होते. कित्येक मुस्लिम शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये होते. शाहीर अमर शेख यांच्याविषयी बोललं जात नाही. ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा लिहिला ते शाहीर अमर शेख महाराष्ट्रातले होते. त्याच्यावर बोललं जात नाही. कितीतरी गोष्टी आहेत ज्या मुस्लिमांनी शिवाजी महाराजांवर प्रेमाने केलेल्या आहेत. आता ते अल्लामा इक्बाल जे आहे त्यांची एक शायरी आहे रामावर की इमामे हिंद म्हणतात ते रामाला. इमामे हिंद म्हणजे किती मोठं पद दिलेलं आहे रामाला. की श्रीराम जे आहे ते भारताचं नेतृत्व करतात असं कोण म्हणतंय? अल्लामा इक्बाल. अल्लामा इक्बाल कोण? मुस्लिम आहे. कशासाठी म्हणतोय? काय कारण? काहीतरी संस्कार असतील, काहीतरी विचार असेल या गोष्टीच्या मागे. तर ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की का धर्मांध बनवलं जाते आपल्याला एकमेकांविषयी. काहीही कारण नसताना आपण आपल्या मूळ समस्या विसरत जातो आणि ज्या समस्याच खरं वास्तवामध्ये नाही. मी परत एकदा म्हणतोय, धर्मांधता हा रोग आहे. तो रोग मिटवला पाहिजे. जसं अमोल कराड्यांनी मला आज इथं बोलवलं तसं कित्येक मुस्लिम देखील मला बोलवतात. बऱ्याच जणांना विचार पटत नसतात. आपण म्हणतो कुठेतरी असहिष्णुता आहे, मुस्लिम ऐकून घेत नाही. अहो, इथं शेजारनी गाडी पार्किंगला लावली तर ती ऐकून घेत नाही आपण. म्हणजे आपले एवढे असहिष्णू आपण किती असतो? आपल्याला जर कोणी काही बोललं तरी आपल्याला पर्सनली किती राग येतो? ह्याच्यावरून आपण समजून घ्यायचं असतं की माणसामध्ये मतभेद हा कायम चालू आलेला आहे. आणि मतभेद असल्यामुळेच आपल्याला लोकशाहीकडे जाणं गरजेचं आहे. का? कारण लोकशाहीमध्ये मतभेदांना थारा आहे, मतभेदांना आदर आहे. लोकशाहीमध्ये, हुकुमशाहीमध्ये मतभेदांना आदर नाहीये. त्याच्यामुळे लोकशाही टिकून राहिली पाहिजे आणि ह्या लोकशाहीचं संवर्धन केलं पाहिजे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेताना देखील आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी इथली लोकशाही जपण्याचा जो काही प्रयत्न केला ती लोकशाही जपण्याच्या अनुषंगाने बोललं पाहिजे.
का छत्रपती शिवाजी महाराजांचं सांगायचं आणि मग तलवार हातात घ्या रे, मग भाले हातात घ्या रे, आणि मग दगड घ्या रे, मग गोटे घ्या रे, मग बस फोडा रे, मग घर जाळा रे? हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार असू शकत नाही, कधीही असू शकत नाही. कल्याण सुभेदाराची सून आली, त्या सुनेला देखील साडी चोळी करून छत्रपती शिवाजी महाराजांनी परत पाठवलं. हे छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार आहेत. आपण त्या संस्काराला फॉलो करणार आहोत की जे विकृती सांगितली जाते आपल्याला त्या संस्कारांना फॉलो करणार आहोत? हा प्रश्न आपला आपण स्वतःला विचारणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि काय या काळात विचारणं गरजेचं आहे अमर भाऊ? कारण सर्वदूर इथे बरेच जण न्यूज चॅनल बघत असतील. न्यूज चॅनलने मानसिक रोग होण्याची पाळी आलेली आहे लोकांना. कंटिन्यू काही ना काहीतरी कंटिन्यू, कुठं काहीतरी दगडफेक झाली, कुठं काहीतरी दंगली झाली, कंटिन्यू माध्यमांवर दुसरं काहीच नाही. अशा बातम्या आपण अगोदर नव्हतो बघत कधी. 2014च्या आधी म्हणा कधीच बघत नव्हता. आपण समस्यांवर बोलत होतो. मात्र आता झालं काय, ह्या या 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 गोष्टी तुमच्यावर बिंबवल्या जातात. मला माहित नाही इथे बसलेले कुठल्या विचाराचे लोक आहेत, मात्र या गोष्टीचा सारासार विचार करणं खूप जास्त गरजेचं आहे की या गोष्टी का बिंबवल्या जातात आपल्यावर. आपण याच्या विरोधामध्ये बोललं पाहिजे आणि सगळ्यांनी सोबत येऊन बोललं पाहिजे. आता रस्त्यावरून तुम्ही गेलात एखाद्या सर, आता त्या रस्त्यावरचे जे खड्डे आहेत ते मुसलमानाला वेगळे आणि हिंदूला वेगळे असतात का? कधीच नसतात. तुम्ही पेट्रोल पंपावर गेला तर तुम्ही काहीतरी बाबा 5-10 रुपये पेट्रोल काय स्वस्त भेटतं का कोणाला? का महाग कोणाला भेटतं पेट्रोल? सगळ्यांना सामानच भेटतं. तुम्ही कुठं कितीही वरडा काही करा, तुमचं शोषण समान होणार आहे. तुम्हाला भलेच अस्मितेच्या नावावरून पेटवलं जात असलं तरी शोषण मात्र तुमचं समानच होणार आहे. आणि ते शोषण सुरू आहे. या शोषणाच्या विरोधामध्ये आपण बोललं पाहिजे. आणि ते का बोललं पाहिजे? कारण आपली प्रेरणा ही छत्रपती शिवाजी महाराज आहे. छत्रपती शिवाजी महाराज शोषणाच्या विरोधात तर बोलले. औरंगजेबाने जिजिया कर लादला, हे शोषण होतं. त्या शोषणाच्या विरोधामध्ये जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराज बोलले. आणि छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या पत्रामध्ये औरंगजेबाला अकबराची आठवण करून देतात की तुमच्या पूर्वजांनी जो आहे तो जिजिया कर रद्द केला होता, तुम्ही तो का लादत आहात? आणि तो जिजिया कर लादल्यानंतर इथल्या सवर्णांनी औरंगजेबाला पत्र लिहिल्याचे देखील पुरावे आहेत की आम्ही हिंदू नसून आम्ही ब्राह्मण असतो. हे देखील पुरावे आहेत. मग ह्याच्यावर का बोलला जात नाही? छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळामध्ये अनेक सुधारणावादी विचार मांडले. सुधारणावादी विचार सती प्रथा वगैरेच्या विषयी आपण डायरेक्ट राजाराम मोहन रॉय यांच्यावर येऊन थांबतो, मग महात्मा फुले यांच्यावर येऊन थांबतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी शहाजी राजेंचं ज्यावेळी निधन झालं, जिजामातांना सती जाऊ दिलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी. सुधारणावादी विचार मांडला त्यांनी. याच्यावर का बोललं जात नाही? आता बरेच जण मी इथून गेल्यानंतर काही जण बोलतील, पण ते आधीच बोललं पाहिजे. नेताजी पालकरांविषयी बरेच जण सांगतात की नेताजी पालकरांना छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू धर्मामध्ये घेतलं. मोहम्मद कुली खान घेतलं, 100% घेतलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. दुसऱ्यांना का जमलं नाही हा प्रश्न विचारा. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू धर्माला आणखी एक सुधारणावादी विचार दिला. हिंदू धर्मामध्ये इन्कमिंगला सोर्स होता का? नव्हता. एकदा हिंदू धर्मामधून गेला की बाटला बाटला म्हणून सोडून द्यायचे. एखाद्याला एखादा धर्म नाही आवडू शकत, सो व्हॉट? काय प्रॉब्लेम आहे? एखाद्याला नाही इस्लाम आवडू शकत, एखाद्याला बाबासाहेब आंबेडकर मी हिंदू म्हणून जन्माला आलो तर हिंदू म्हणून मरणार नाही असे बोलणारे बाबासाहेब आंबेडकर देखील आपल्या तिथे येऊन गेलेले आहेत. धर्माच्या बाबतीत प्रत्येकाचे विचार हे वेगवेगळे असतात. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच्यामध्ये विचार काय मांडला सुधारणावादी, की हिंदू धर्मामध्ये इन्कमिंगला जे आहे त्यांनी सुरुवात केली. त्यांनी हिंदू धर्मामध्ये कोणीही येऊ शकतं जर एखाद्याला येण्याची इच्छा असेल तर. हा सुधारणावादी विचार देखील छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडला आणि त्याचं कौतुक केलं पाहिजे. खरं मात्र सांगितलं काय जातं, धर्मांध बनवलं जातं वारंवार वारंवार वारंवार. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक लढाया केल्या, अनेक ठिकाणी त्यांनी तह केला. तहावर त्यांचा जास्त जोर असायचा काय की बोलून समजून उमजून काही होतंय का, त्यातनं मार्ग निघतोय का. मात्र आजची पिढी आपण कुठं चाललोय? आपण जास्तीत जास्त हिंसेकडे चाललोय. रोड रॅशच्या घटना तर रोज वाढल्यात, रोज रोड रॅशच्या. म्हणजे सिग्नलवर पण कुत्र्यासारखी भांडणं चालू आहेत आपल्या तिथं. आताच आम्ही एक रोड रॅशची भांडणं पाहून आलो. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे सर, आणि त्या ठिकाणी एक म्हणजे विशेषच वाटतं. म्हणजे खरंच म्हणजे शिवाजी महाराजांचं नाव तर कसं काय घेतात. एका जर महिलेने गाडी लावताना काहीतरी थोडंफार झालं असं शिव्या आणि मारहाणपर्यंत.
कुठं गेला शिवाजी महाराजांचा विचार आपल्या आयुष्यामध्ये? हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आहे परस्त्रीला देखील मातेचा दर्जा दिला, तो मातेचा दर्जा आपण एक मावळा म्हणून तर घेतलेला. आजचा आधुनिक मावळा कसा असला पाहिजे? आजचा आधुनिक मावळा हा जगाच्या 2 पावलं पुढे असला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलताना आपण सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांची जी तलवार आहे ती तलवार जर्मनीमध्ये बनवलेली होती, फ्रान्समध्ये बनवलेली होती, या देखील गोष्टी आपण सांगतो. याचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराज त्या काळामध्ये भारतासारख्या महाराष्ट्रासारख्या एका राज्यामध्ये राहून देखील जे आहे ते बाहेरचं तंत्रज्ञान वापरत होते. हाच त्याचा अर्थ आहे ना. मग आपण तो का विचार करू शकत नाही की आपल्याला काळाच्या पुढे आपल्याला इथेच अडकून ठेवलं जातं, इथेच अडकून ठेवलं जातं. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणायचं, तिथंच अडकून राहायचं, तिथून बाहेर निघायचं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये संदेश काय दिला? अहत तंजावर तहत पेशावर, म्हणजे या ठिकाणापासून पेशावर पाकिस्तान पर्यंत जे आहे ते मराठा साम्राज्य वाढलं पाहिजे. हा संदेश छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला. छत्रपती शिवाजी महाराज मग मराठ्यांनी अटकेपार झेंडे पण काढले. मात्र आता जिल्हा सोडावं 7-10 किलोमीटर जरी काम लांब असलं तरी लोक कामाला जात नाही, अशी परिस्थिती. मग छत्रपती शिवाजी महाराज आपल्या आयुष्यामध्ये कशी येणार? हा प्रश्न आहे. आपल्याला आधुनिक बनावं लागेल. आपल्याला या ज्या स्पर्धेच्या युगात आहे या स्पर्धेच्या युगामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आपल्या आयुष्यामध्ये कसे अंमलात आणता येते? आपली स्पर्धा कोणाशी आहे? आपली स्पर्धा आपल्याशी आहे. आपली स्पर्धा कोणाशी नाही. आपली स्पर्धा याच्याशी आहे की जर मी आज अर्धा तास अभ्यास केला, ऐकताय का सगळेजण? आपली स्पर्धा काय आहे? जर मी आज अर्धा तास अभ्यास केला तर मी उद्या 1 तास अभ्यास करेन. ही आपली स्पर्धा कोणाशी आहे? आपल्याशी. भांडणं कोणाशी आहेत आपली? ती आपल्या स्वतःशी भांडणं. बरं, खेळायला नाही पाहिजे का? खेळलं पाहिजे, खेळायलाच पाहिजे. पण मोबाईल मध्ये नुसते ठिकाणी रील बघितले गरजेचंच आहे का? चांगल्या गोष्टी पहा. चांगल्या गोष्टी पाहून तुम्हाला चांगल्या गोष्टी मिळतील. काय काय बघायचं सांगू का? मी माझ्या मुलीला सांगत असतो बाहेरच्या देशामध्ये कसं आहे, बाहेर निघायचं. बाहेरच्या देशामध्ये कशा पद्धतीने लोक राहतात, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कशा पद्धतीने लोक राहतात, वेगवेगळ्या राज्यांमध्ये लोक कशा पद्धतीने राहतात. ह्याच्याने काय समजेल आपल्याला? या जगातील, या देशातील, या महाराष्ट्रातील विविधता समजेल तुम्हाला. समजेल का नाही? माणूस हा सगळ्यात जगातला हुशार प्राणी आहे का नाही? कोणी सांगितलंय? कुठल्या प्राण्याने सर्टिफिकेट दिले का माणसाला? नाही दिलं. माणूसच म्हणतो की माणूस सगळ्यात जास्त हुशार प्राणी आहे. मात्र मला विचाराल तर मला असं वाटतं की माणूस सगळ्यात जास्त महामूर्ख प्राणी आहे. का सांगा बरं? इतर प्राणी कुठे कचरा करतात का? कधीच कचरा करत नाहीत इतर प्राणी. एक लक्षात घ्या, ही पृथ्वी धोक्यात माणसामुळे आली. कुठूनही या तुम्ही, कुठूनही. चिमणीला पण येताना कचऱ्याचा वास येतो. कचरा टाकलेला आपल्याच सोसायटीत जाता गाडीवर टाकून बस, एवढीच काम आहेत आपल्याला. मग माणसामध्ये बरं हेच परत मग छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराज येतात कुठं विचारत? मला काय म्हणायचं, आपल्या आयुष्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जे आहे आपण शिस्त, आपण जे म्हणतो की मला माझ्या ह्या देशाशी, या महाराष्ट्राशी, या मातीशी प्रेम आहे. म्हणजे काय प्रेम? म्हणजे काय? नुसतंच प्रेम आहे का? दुसऱ्याचा द्वेष आहे का? अहो, प्रेम म्हणजे माझा परिसर, माझा जिल्हा, माझं राज्य हे स्वच्छ राहिलं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे, सुविधा त्या नागरिकांना तिथल्या चांगल्या मिळायला पाहिजे. याला म्हणतात देशावरचं, राज्यावरचं, आपल्या परिसरावरचं प्रेम. बरोबर का नाही? ह्याच्या पलीकडे दुसरं काय प्रेम असतं का? यालाच खरं प्रेम म्हणतात, मातीवरचं. आणि ते प्रेम आपल्यामध्ये आहे का? नाही. आपण कुठेही कचरा टाकतो, कुठेही ठेवतो, सगळीकडे कचऱ्याचे हे बनवलेले, खड्डे बनवलेले आहेत या सगळ्या गोष्टी. परत काय म्हणतो, माझं या मातीवर प्रेम आहे, कचरा टाकण्यासाठी. एवढंच प्रेम आहे. आणि त्यातनं आपण बाहेर निघायला पाहिजे असं माझं मत आहे. आता हा विचार आपल्याला का मांडावा लागला? परत दुसरा एक विषय सांगतो. कारण लोकसंख्या एवढी झपाट्याने वाढते सर, मग म्हणजे मुसलमानांना का सांगत नाही?
अहो सगळ्यांचीच वाढती आहे, सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे सर. समजून घ्या तुला. लोकसंख्येवर मी ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी आवर्जून बोलते. आता तुम्हाला एक छोटंसं सांगतो, म्हणजे आपल्याला विचार करायला एक भाग पाडला पाहिजे. आज देशाची लोकसंख्या किती आहे सांगा? किती आहे? 140 कोटी. 140 कोटी देशाची लोकसंख्या, बरोबर. आता हीच लोकसंख्या सर भारत स्वतंत्र होण्याच्या वेळी 50 कोटी होती, हे तर सगळ्यांना माहिती आहे. आता हीच लोकसंख्या 100 वर्षापूर्वी किती असेल? साधारण 40 कोटी. 200 वर्षापूर्वी किती असेल? 20 कोटी. 300 वर्षापूर्वी किती असेल? 10 कोटी. 1000 वर्षापूर्वी किती असेल? ज्यावेळी 2000 वर्षापूर्वी या अखंड जगाची लोकसंख्या, संपूर्ण जगाची लोकसंख्या साधारण 5 कोटी होती. संपूर्ण जगाची. माता भगिनींनो व्यवस्थित ऐका, हे ऐकायला भेटत नाही. नाही तर काय पुरुष मंडळी तुम्हाला धुणं धुवून कापण्यात काय ते चपात्या लाट आणि जेवण दे, त्याच्या पलीकडे काही मिळत नाही. आणि बायकांना पण तेच आवडतं, चूल आणि मूल. डोक्यावर थोडा जोर द्यायचा की परत येऊन बसायचं चूल आणि मूलवर. सत्सद विवेक बुद्धी जागृत करणारा महात्मा ज्योतिबा फुले तुम्हाला पाहिजे का नाही हा देखील प्रश्न आहे. बरेच जण म्हणतात की सावित्रीमाई उभी राहिली पाहिजे, सावित्रीमाई बनले पाहिजे महिलांनी. मात्र ते सावित्रीमाई बनण्यासाठी त्याच पद्धतीचे महात्मा ज्योतिबा फुलेंचे विचार मांडणारा महात्मा ज्योतिबा फुले तरी हवाय का महिलांना, हा प्रश्न आहे. डोक्यावर लोड द्यायचा नाही, लोड द्या. तुमच्या आयुष्याला किंमत आहे, ती किंमत जाणून आता सांगतो. तर 2000 वर्षापूर्वी या जगाची लोकसंख्या साधारण 5 कोटी होती. आज महाराष्ट्राची लोकसंख्या 11 कोटी आहे सर. आत्ताच्या घडीला 13 लोकसंख्या आता किती कोटी आहे? 12 कोटी आहे. ही लोकसंख्या 2000 वर्षापूर्वी साधारण लाखामध्ये पण नसेल, लाखामध्ये पण नसेल. 300-350 हे मग इस्लामिक ह्याच्यामध्ये युद्ध झाली, जंग वगैरे असं तसं सांगितलं जातं. मग ती जंग पाहिली किती लोकांमध्ये? 15-15, 20-20, 30-30 लोकांमध्ये. त्याला युद्ध म्हणायचे. आता तेवढी तशी युद्ध चौकात होतात, त्याच्यापेक्षा जास्त लोक असतात. आताच युद्ध झालं. म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे की लोकसंख्येच्या अनुषंगाने डेव्हलपमेंट जे आहे ते बघा, की डेव्हलपमेंटचा रेशिओ कसा राहील. मग ही लोकसंख्या जगाची, देशाची, राज्याची साधारण 1 लाख असताना धर्मांचा उदय झाला सर. धर्मांचा उदय झाला ज्यावेळेस इस्लामचा उदय झाला 1400 वर्षापूर्वी, त्यावेळेस अरबची लोकसंख्या 1 कोटी पण नव्हती. 1 कोटी पण नव्हती अरबची, संपूर्ण अरब राष्ट्र मिळून जे आहे ते दर्शन. मग त्यावेळेस किंवा त्या काळामध्ये जी जी धर्म स्थापन झाली, जगातला कुठलाही धर्म घ्या, त्या त्या धर्माच्या प्रथा परंपरा ज्या आहेत त्या तशाच्या तशा फॉलो करत कुठला माणूस सुटतोय? ज्या माणसाला साधं घोडा पण बसायला मिळत नव्हता, चालत माणूस 50-50 किलोमीटर जायचा त्या काळामध्ये, रस्ता पण नव्हता डांबरी. त्या काळातलं रेफरन्स, त्या काळातले सोल्युशन दिलेले माणूस कधी काढतोय आता? ज्या काळामध्ये माणूस हेलिकॉप्टरने प्रवास करतोय. समजतंय का? मग आपण किती पुढे गेलोय आणि आपण मानसिकदृष्ट्या किती मागास आहोत हे समजून घ्या. आपला प्रवास विकासाच्या दिशेने चालू आहे, मात्र आपली मानसिकता मागासलेल्या दिशेने गेली जाते. पण तुम्ही वास्तवामध्ये मागासलेले आहात का? नाही. तुम्हाला ज्या डेली बेसिसवर गोष्टी लागतात त्या लागतात. या देशामध्ये, या जगामध्ये धर्मांमुळे वेगवेगळ्या माणसाची जी मानसिकता आहे ती संकुचित झाली, बऱ्याच ठिकाणी केली गेली. काळानुसार जे आहे ती माणसाची मानसिकता संकुचित होत गेली. मग आता करतात काय लोक? मुस्लिमांमध्ये पण 2012-13 साली म्हणायचे फेसबुक इस्तेमाल करणं हराम आहे म्हणायचे आम्हाला. मौलाना कितीतरी म्हणायचे. आता त्याच मौलानाचे फेसबुकवर अकाउंट असतात आणि त्यांच्या प्रोफाईल पिक्चरवर नाईस पिक म्हणून कमेंट येतात. एवढी प्रगती झाली. म्हणून मला म्हणायचंय काय की तंत्रज्ञानानुसार आपली प्रगती ही होत जाणार आहे, मात्र मानसिक प्रगती होते का? होऊ दिली जाते का? नाही होऊ दिली जात. आपल्याला मानसिक प्रगती करणं खूप जास्त गरजेचं आहे. ज्या काळामध्ये आपल्याला प्रथा परंपरा दिल्या त्यावेळेस आपली लोकसंख्या एवढी नव्हती. ते म्हणतात धर्माचा प्रसार जगभर झाला. लोकसंख्या किती होती? कुठलाही धर्म घ्या, ख्रिश्चनही धर्म घ्या, कुठलाही धर्म घ्या, कसा झाला? किती लोकसंख्या होती त्यावेळेस? लोक ऐकणारी किती होती? हा प्रश्न आहेच ना.
त्याच्यावर आपण बोलणार नाही का? आणि त्याच्यावर बोललं गेलं पाहिजे आणि मग आपल्याला कळतं की ह्या ज्या ज्या काही व्यवस्था आपल्याला दिल्या गेलेल्या आहेत ते माणसाने चांगलं वागण्यासाठी दिले गेले आहेत. आत्ताच्या घडीला देखील हिंदू धर्मामध्ये चांगलं वागलं की स्वर्ग मिळतो, बरोबर आहे. वाईट वागलं की नरक मिळतं. मुसलमानांमध्ये जहन्नम मिळतं आणि चांगलं वागलं की जन्नत मिळतं. इथं हूर मिळतात, इथं अप्सरा मिळतात. बायकांना काहीच नाही, सॉरी, बायकांना काहीच नाही, जिथे नाही तिथे सगळीकडे चाललं आहे बायकांना. तर आता ह्या गोष्टी त्या काळामध्ये सांगितल्या जायच्या. सर, ज्या काळामध्ये समाज हा पूर्णपणे दैववादी होता त्या समाजाला तुम्ही समजवू शकत नव्हता. बुद्धीचा विकास झाला नव्हता. हा बुद्धीच्या विकासाचं उदाहरण देऊ का तुम्हाला? तुमची वय इथं बसलेल्यांपैकी ॲव्हरेज जर काढला साधारण तर 40-45 वयाचा ॲव्हरेज निघेल. सर, तुमच्या काळामध्ये तुम्ही इंग्रजी कितवीला शिकला? 5वीला, बरोबर आहे. कोण 4थीला म्हणा? तुझं ॲव्हरेज नाही रे बाई, तुझं ॲव्हरेज वेगळा आहे. मी आमच्या कोर्स आमच्या म्हाताऱ्या माणसांचं बोलतो. मी पण 5वीला ABCD शिकलोय. 5वीला ABCD शिकलोय. आजची मुलं ABCD कधी शिकतात? ज्युनियर केजी. पहिलीला सोडा. ज्युनियर केजी. तू 2 वर्षाचं मूल झालं का? 2 वर्षाचं घरातून काय नाही तरी ABCD शिकून मुलगा पहिलं किंवा मुलगी पहिली शाळेत जातेच जाते. ओळखतो का नाही? आता ताई स्वतः बोलल्या, बरोबर आहे. बुद्ध्यांक कसा वाढलाय कळतंय का तुम्हाला? जे आपल्याला 5वीमध्ये कळत नव्हतं ते मुलांना आज 1.5 वर्षाच्या कळते. ह्याला म्हणतात मानसिक बुद्ध्यांकाची प्रगती. माणसाची जी बुद्ध्यांकाची प्रगती माणसाची काळानुरूप झालेली आहे ते आपल्याला समजलं पाहिजे की आपल्यामध्ये बदल झालेला आहे. आता हे बदल घडताना आपण काय सांगणार? आता चोरी केल्यानंतर तुम्हाला जहन्नम मध्ये टाकतील किंवा नरकामध्ये टाकतील हे सांगितलं पाहिजे का? नाही सांगितलं पाहिजे. तुम्हाला काय सांगितलं पाहिजे की खरंच चोरी करणे ही वाईट गोष्ट आहे म्हणून चोरी करू नको. तुला नरकामध्ये किंवा जहन्नम मध्ये टाकणार आहे म्हणून चोरी करू नको नाही, तर चोरी ही वाईट आहे म्हणून करू नको. इथपर्यंत आता माणसाची मानसिकते बदल करण्याची गरज आहे आणि त्या लेवलपर्यंत जाणं आता गरजेचं आहे. एखाद्या महिलेकडे वाईट नजरेने का बघू नको? कारण तुला 4 वर्षाची जेल होईल म्हणून बघू नको का? कारण तुला भर रस्त्यामध्ये फाशी दिली जाईल, तुला खड्ड्यामध्ये गाडून मारलं जाईल म्हणून तू एखाद्या महिलेवर अतिप्रसंग करू नको का? की एखाद्या महिलेवर अतिप्रसंग करणे खरंच चुकीचं आहे म्हणून अतिप्रसंग करू नको. ह्या लेवलपर्यंत आपल्याला समाजाला आता घेऊन जायचं की ती गोष्टच वाईट आहे. ती गोष्ट वाईट असली तर त्याच्यामध्ये शिक्षा मिळाली काय नाही मिळाली काय त्याने ती गोष्ट बरोबर होणार आहे का? नाही होणार. ती गोष्टच वाईट आहे. मग ह्या लेवलपर्यंत आता समाजाला नेलं गेलं पाहिजे. बुद्ध्यांकाचं तर उदाहरण तुम्हाला दिलेलंच आहे. मी 5वी-6वी मधली मुलं तर जे आम्ही 10वीला वाचत होतो आणि परत म्हणजे मला ह्या म्हणजे सॉरी टू से बरं का, मला माफ करा, मला या गाढवपणाचं विशेष वाटतं. लोक काय म्हणतात त्यावेळेसची 7वी आत्ताचं ग्रॅज्युएशन. अरे बाबा काय सांगतोय तू? आत्ताची जी केजी आहे का केजी ती तुमच्या 5वीला शिकवलं जायचं. एवढी डेव्हलप आहे ती मुलं. आहेत का नाही डेव्हलप? तुम्हाला मोबाईल वापरता येत होता का? माझ्या आयुष्यात तर मला स्वप्न पण कधी टच स्क्रीन मोबाईलचं पडलं नसेल. टच स्क्रीन मोबाईलचं स्वप्न पण पडलं नसेल माझ्या आयुष्यात की मी कधी बाबा असं टच करून मोबाईल चाललाय. माझ्या आयुष्यात मी 7वी मध्ये बेसिक कीपॅडचा मोबाईल वापरलाय. आजची मुलं 2-3 वर्षाची मुलं सटासट रील पासवर्ड तर 10 आया बोंबा मारून वैतागतात. तरी पासवर्ड लगेच माहिती होतं मुलांना. धम टाकतील, काहीतरी करतील, काढून घेतील. एवढी मुलांची प्रगती झाली, बुद्ध्यांक वाढलेला आहे. हा बुद्ध्यांक कुठे न्यायचा आपल्याला? धर्मांधतेकडे न्यायचा आहे का? हा बुद्ध्यांक आपल्याला डेव्हलपमेंटकडे, सुधारणावादाकडे, सतसत विवेक बुद्धीकडे न्यायचा आहे. की हा बुद्ध्यांक आपल्याला गहाण ठेवायचा कुणाकडे? बुद्ध्यांक ही गहाण ठेवण्याची गोष्ट नसते. बुद्ध्यांकाने सतसत विवेक बुद्धी जागृत करायची असते. आणि अखंड मानव जातीला जगाची लोकसंख्या किती आहे आणि काही फरक पडत नाही. तुम्हाला सांगतो, महाभारतातलं एक उदाहरण देतो, सगळ्यात सुंदर आणि चांगलं उदाहरण देतो की गरजेचं काय आहे. ज्यावेळेस कर्ण आणि दुर्योधन जो आहे तो कृष्णाकडे गेला होता आणि त्यांच्यामध्ये युद्ध होणार होतं, तुम्हाला माहितीच आहे, कौरव आणि पांडवांमध्ये, बरोबर आहे. तर दुर्योधन कृष्णाकडे जातो आणि कृष्णाला विचारतो
कृष्ण दुर्योधनाला विचारतो की तुला काय पाहिजे, तुला लाखोंची फौज पाहिजे का मी पाहिजे? हे कोण विचारतं? कृष्ण दुर्योधनाला. दुर्योधन काय म्हणतो? दुर्योधन म्हणतो मला लाखाची फौज पाहिजे. मग दुर्योधन ही गोष्ट येऊन सांगतो करणार, आणि कर्ण म्हणतो अरे मूर्खा, तुला डोकं आहे का नाही? जी गोष्ट लाखोंची फौज करू शकत नाही ती एकटा कृष्ण करू शकतो. कृष्ण ही क्वालिटी आहे का क्वांटिटी आहे? कृष्ण ही क्वालिटी आहे. देशाची लोकसंख्या 140 कोटीहून, जगाची लोकसंख्या 800 कोटीहून काही फायदा नाही सर. ती फक्त काय आहे? क्वांटिटी. क्वालिटी मिळणार आहे का? क्वालिटी सत्सद विवेक बुद्धी जागृत आपल्याला कडूनच मिळणार. त्यामुळे आपल्याला क्वालिटीवर भर द्यायचा आहे, क्वांटिटीवर भर द्यायचा नाहीये, हे समजून घ्या. ह्याच्या मागचं आणखीन एक उदाहरण देतो. का देतो? लोकसंख्या नियंत्रण का गरजेचं आहे? जगामध्ये जी देश कमी लोकसंख्येचे आहेत त्यांची प्रगती जास्त फास्ट झाली. आज आपण अमेरिकेचं नाव घेतो, इंग्लंडचं नाव घेतो, रशियाचं नाव घेतो, आमका डमका, कॅनडा, फ्रान्स, कित्येक विकसित देश आहेत. त्या सगळ्या देशांचे नाव आपण घेतो का नाही? मला खूप आवडतं तिथे गेल्यावर फोटो बिटो काढायची मस्त पैकी, किती सुंदर बसले नसते. भारतात कधी होणार? शिवाय घालायचे नसते. तर ते का होत नाही? कारण लोकसंख्येचा जो दबाव आहे तो पडतो. आता हा दबाव कुठल्या एका समाजाकडून पडतो का? नाही, सगळ्याच समाजाकडून पडतो. आपण जर सारासार विचार केला आणि ह्या गोष्टीचं प्रबोधन सगळ्यांना करण्याचं गरजेचं आहे. आम्ही उर्दू शाळेमध्ये जातो, मदरशांमध्ये जातो, मुस्लिमांमध्ये जातो, त्याही ठिकाणी आम्ही हाच विचार सांगतो. मला देखील 2 मुली आहेत. मी 2 मुलीवर माझ्या बायकोचं ऑपरेशन केलंय. मला मुलाची काही अपेक्षा नव्हती. मला दुसरंच मूल नको पाहिजे होतं, पण स्टील घरच्या बायकोचा आग्रह करता आम्ही दुसरं मुलं ठेवलं. मला 2 मुली आहेत. त्यातही धर्माची बंधनं ओलांडलेली सरांनी बघितलेलं आहे. माझ्या पहिल्या मुलीचं नाव आलिशा आहे. माझ्या दुसऱ्या मुलीचं नाव आहे आकांक्षा. आकांक्षा पैगंबर शेख. तुमचं नाव तुमचा धर्म नाही ठरवू शकत. ठरवू शकतो का? तुम्ही भगवी टोपी घातली म्हणून हिंदू होता का? नाही. तुम्ही दाढी ठेवली म्हणून मुसलमान होतो का? नाही. हे लोकांनी बनवलेल्या गोष्टी आहेत सगळ्या. आणि ह्या गोष्टी बनवल्यात कधी? ज्यावेळी लोकसंख्या कमी होती आणि त्याच गाढवासारख्या परंपरा आपण फॉलो करत चालतो. बदल हवा आहे समाजामध्ये, समाज रचनेमध्ये, समाज व्यवस्थेमध्ये, मानसिकतेमध्ये. या सगळ्या गोष्टींमध्ये बदल हवा आहे, सुधारणावाद हवा. आणि ह्याच्यावर जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं पाहिजे. आणि याच्यामध्येच एक जे मुहूर्तमेढ बनवण्याचं काम केलं होतं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं होतं. आपण शिव, फुले, शाहू, आंबेडकरी ही जी काही चळवळ सांगतो, हा जो काही विचार आपण सांगतो, हा विचारच तो सुधारणावादाचा विचार आहे. हा विचार आपण कायम मांडत राहिला पाहिजे. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. मला वाटत नाही की एवढं गंभीर जे काही आपलं डिस्कशन झालं, एवढं गंभीर डिस्कशन जे आहे ते बाकीच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे करतात. आधुनिक काहीतरी सांगा. आधुनिकता कुठे आहे आपल्या व्याख्यानांमध्ये, विचारांमध्ये? छत्रपती शिवाजी महाराजांनी बऱ्याच गोष्टी केल्या त्यांच्या आयुष्यामध्ये, युद्ध केली. आता आपण युद्ध करणार आहोत का? आपल्याला कुठे युद्धाला जायचंय का सर? नाही जायचं युद्धाला. तुम्हाला युद्धाला कुठे जायचंय? ज्यांना युद्धाला जायचं ते सीमेवर आहेत. आणि ज्यांना इथल्या लोकशाहीचं, नागरिकांचं रक्षण करायचंय त्यांच्याकडे पोलीस दल आहे का नाहीये? मग ह्या गोष्टी आपल्याला सक्षम करायच्या का माणसांची माथी भडकवून त्यांना काहीतरी चुकीच्या मार्गाला न्यायचंय? याचा विचार कुठेतरी केला गेला पाहिजे असं मला वाटतं. आणि तो विचार ज्यावेळी आपण करू त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय होईल. नाहीतर छत्रपती शिवाजी महाराजांचा कितीही जय जयकार केला तर छत्रपती शिवाजी महाराजांना काही फरक पडत नाही. त्यांचा विजय अगोदरच झालेला आहे. आज कित्येक देशांमध्ये त्यांची जयंती साजरी केली जाते. हा त्यांचा विजय आहे. ते अमरत्व प्राप्त झालेले व्यक्ती आहे, त्याला आपण टाळू शकत नाही. मात्र त्यांचं नाव घेऊन आपल्या घरामध्ये फक्त त्यांची फ्रेम आहे, माझ्या घरात पण आहे, माझ्या घरामध्ये शिवाजी महाराजांची मूर्ती पण आहे, फक्त त्यांचं नाव घेऊन आचरणामध्ये जर आपला कचरा असेल तर आपल्याला या गोष्टीचा विचार करावा लागेल. देश म्हणजे काय, अस्मिता म्हणजे काय, राष्ट्र म्हणजे काय आणि राष्ट्रभक्ती म्हणजे काय, राष्ट्रप्रेम म्हणजे काय हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे असं मला वाटतं. याच एका नोटवर मी बऱ्याच वेळ तुम्हाला सगळ्यांना बरेच जण शांत बसले, मला वाटलं खरंच धन्यवाद, सिरियसपणे या सगळ्या गोष्टी ऐकल्या, या सगळ्या गोष्टींचा आपण विचार कराल अशी मला अपेक्षा आहे.
मला वाटलं नव्हतं मी एवढ्या वेळ काहीतरी बोलल म्हणून, कारण दिवसभरात खूप थकवा आलेला आहे, प्रचंड थकलेलो आहोत आम्ही. तरी देखील छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन जे आहे या ठिकाणी आपल्याशी थोडाफार संवाद साधण्याची शिवजयंतीच्या निमित्ताने मला भेटलं. अमोल खराडे यांचं देखील मी धन्यवाद मानतो. तुम्हा सर्वांचं, माता भगिनींचं, बंधूंचं आणि माझे लहान बांधव जे आहेत त्यांचं देखील धन्यवाद मानतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. आजची